सगळे जे म्हणजे म्हणतात ना की आमचे पोर्स दिसत आहेत, पोर रिफायनर, दिस विल मिनिमाइज युअर पोर्स, करेक्ट. आणि ते वापरतात क्रीम्स खूप आणि सिरम्स आणि हे सगळं. पण मला त्यांना म्हणायचं, पोर्स हा तुमच्या स्किनचा एक नॉर्मल कॉम्पोनंट आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या आईला विचारा, मावशीला विचारा, आजीला विचारा की त्यांना कधीतरी हे ऐकून माहिती तरी होतं का? मग तेव्हा काही स्किन चांगल्या दिसत म्हणजे नव्हत्या तो का? प्रॉब्लेम नाही. तो प्रॉब्लेम नाहीये. काही काहींचे पोर्स जास्त दिसतात, काही काहींचे कमी दिसतात, आणि दॅट कम्प्लिटली डिपेंड्स ऑन तुमची फिजिओलॉजी काय आहे, तुमचं ऑइली स्किन आहे का, तुम्ही काय वापरताय. तर तुम्ही जर एक हेल्दी लाईफस्टाईल आणि हेल्दी स्किन रुटीन फॉलो केलं, तर ओव्हरऑल तसंच ॲक्नेचा प्रॉब्लेम जसं जाणार आहे, जसं पिगमेंटेशन जाणार आहे, तसं पोर्स पण हळूहळू मिनिमाइजच होणार आहेत. तर पोर्सना वेगळं क्रीम आणि वेगळं सिरम का पाहिजे? अच्छा. पण हा घ्या, बनवा, कंपनीने बनवलं, घ्या, घेतलं, ट्रेंड बनवला, ते विकलंही गेलं. ज्या गोष्टी नाही आहेत प्रॉब्लेम, त्यांनी असं म्हणजे कोणाच्या तरी माइंडमध्ये इम्प्लांट करायचं की अरे हां, ही आहे, तुला आहे का? मग एव्हरीबडी स्टार्ट चेकिंग, जे त्यांनी आतापर्यंत केलेलं नसतं. उगाच बघून अरे हां, हे मग मला दिसते. हे त्या दिवशी रीलमध्ये ती सांगत होती. मग त्या रीलमध्ये जायचं, अरे नाही वहिनी हे सांगितले, लगेच ते ऑर्डर करायचं. बापरे! म्हणजे गरज निर्माण करून आपलं प्रोडक्ट विकणे, हां. हे एक हा जो ट्रेंड आहे तो दिस इज चुकीचा आहे. व्हेरी हजार्डस. आणि हम्म.